नागपुर के पार्टी पुलिस थाना हद के भांडेवाड़ी इलाके में हनुमान मंदिर के पास से एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां एक कलयुगी बेटे ने अपने पिता पर लोहे की रॉड से हमला कर दिया, जिसके कारण पिता की मौके पर ही मौत हो गई। मृतक नारायण आर मोरीकर उम्र 58 वर्ष, बल्कि उसका बेटा आरोपी पवन आर मोरीकर उम्र 24 वर्ष बताया जा रहा है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार आज घर में पिता और बेटे के बीच पैसे मांगने और गाली गलौज कर लेकर मामूली वाद विवाद हुआ। इससे गुस्साए आरोपी पवन ने घर में रखी लोहे की रॉड उठाई और अपने पिता पर वार कर दिया। बता दें कि मृतक और आरोपी दोनों ही मजदूरी का काम करते थे। पुलिस ने आरोपी बेटे को तुरंत गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच पारडी पुलिस कर रही है। पारडी पोलीस अंतर्गत भांडेवाडी एरियात हनुमान मंदिर जवळ मृतक नाम आहे नारायण आर मोरीकर, वय 58 वर्ष, आणि त्याचा मुलगा पवन आर मोरीकर, वय 24 वर्ष। आज घरी त्यांचं थोडंसं वादविवाद झाला आणि आरोपीला मृतक पैसे मागत होता। पैशाच्या वादावरूनच झालं आणि मृतकने मुलाला आई बहिणीच्या शिव्या दिल्या आणि ते शिव्या दिल्या म्हणून त्याच्या डोक्यात राग आला आणि त्याने घरी जाऊन ते लोखंडी रॉड होती ते आणून त्याने मृतकावर वार केला आणि त्या वारमुळे तो जखमी होऊन मृतक मयत झाला। भांडेवाडीचे हनुमान मंदिर आहे रेल्वे ब्रिजच्या जवळ, तिथं मयत वडील आहेत आणि जो आरोपी आहे तो मुलगा आहे आणि जो मयत आहे तो थोडा वेडसर होता आणि त्यामुळे तो नेहमीच घरी वादविवाद करायचा किंवा बडबड करायचा लोकांना, म्हणून घरचे लोक त्याच्यामुळे त्रस्त होते आणि आज त्याने मुलाला शिवीगाळ दिली आणि पैसे मागितले, तर त्याच कारणावरून मुलांनी त्याला मारलं। पवन नारायण आर मोरीकर असं आरोपीचं पूर्ण नाव आहे आणि तो 24 वर्ष आहे। सध्या तो असा हातमजुरीचे किंवा जो काम भेटला तो काम धंदा करतो। वडील पण त्याचे जे मृतक आहे ते पण असेच हातमजुरीचे काम करायचे, असं काही प्रमाणात त्यांचे व्यवसाय नव्हतं आणि तो वेळसर असल्यामुळे थोडंसं त्रासलेले होते घरचे लोक आणि आजची जी घटना घडली ते फार दुर्दैवी आहे आणि त्याच्या रागाच्या प्रत्येने डोक्यावर वार केला आणि त्यामध्ये जखमी झाला आणि म्हणून ते जखमी व्यक्ती मयत झाले।